हाय, मी संजना. माझ्या संजनाज रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण मटारच्या त्याच रेसिपी खाऊन कंटाळतो, मुलंही ते नको म्हणतात. तर आज आपण मटारची एक मस्त अशी नवीन रेसिपी बघणार आहोत. ते म्हणजे मटारचं कटलेट. करायला खूप सोपी रेसिपी आहे. खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळेत ही एक भन्नाट अशी रेसिपी तयार होते. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा. चला तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. मी ते गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. 7-8 पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मी. आता हे मस्त फ्राय करून घ्यायचं. आता याच्यामध्ये 1 वाटी मी ताजी हिरवे मटार घेतलेले आहेत, ते सुद्धा घालायचं आहे आणि याला 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे. दोन ते 3 मिनिटं झालेली आहेत. वाटाणे मस्त भाजलेले आहेत आपले. आता गॅस बंद करायचा आणि हे थंड करून घ्यायचं आहे. थंड झालेले मटार एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि याचा जाडसर कूट करून घ्यायचा आहे आपल्याला. जास्त बारीक करायचं नाही याची पेस्ट, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला. हे बघू शकता, थोडंसं जाडसर आपण बारीक करून घेतलेलं आहे. मी इथं 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. आता हे चमच्याच्या मदतीने एकदम बारीक करून घ्यायचं आहे. चांगलं एकसारखं करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण जे मटारचं मिश्रण बनवून ठेवलं होतं ते सुद्धा घालायचं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ, चाट मसाला पाव चमचा, हळद चिमटभर, गरम मसाला थोडासा आणि धने जिरे पावडर घातलेली आहे. आणि इथं 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे. हे नसेल तर तुम्ही तांदळाची पिठी वापरू शकता. हे सगळं मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायची आवश्यकता नाही. बघू शकता तुम्ही, मस्त असं हाताने स्मॅश करून याचा एक गोळा बनवून घेऊयात आपण. बिलकुल पाणी न वापरता याचा गोळा आपला एकदम मस्त सॉफ्ट असा तयार झालेला आहे. आता हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि या कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि याचे हव्या त्या आकाराचे, हव्या त्या साईजचे आपण कटलेट्स बनवून घेणार आहोत. एकदम मस्त, खूप सोप्या पद्धतीने हे कटलेट बनतात. बघू शकता तुम्ही, असे सगळे कटलेट मी बनवून घेते. सगळे कटलेट्स बनवून तयार आहेत. खूप मस्त असे, अजिबात भेगा वगैरे पडत नाहीत. आता आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. आता हे सगळीकडे तेल पसरवून घ्यायचं आहे पॅनमध्ये आणि याच्यावरती आपण जे कटलेट्स बनवले होते ते मस्त असे फ्राय करून घेऊयात. गॅसची फ्लेम हाय करायचं नाही आहे, लो किंवा मीडियम फ्लेमवरतीच हे कटलेट फ्राय करायचे आहेत. आणि 2 मिनिटानंतर हे कटलेट दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात. बघू शकता, एकदम सुरेख असा कलर आलेला आहे. मस्त आपले मटारचे कटलेट तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, तयार झालेले कटलेट आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा. रेसिपी शेअरसुद्धा करा, लाईकसुद्धा करा. परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा. बाय.